नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. माझं नाव मंगेश आणि स्वागत आहे तुमचं या वर्षाच्या सर्वात शेवटच्या लर्निंग ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. आज शेवटचा दिवस आहे 2023चा. उद्यापासून नवीन वर्ष चालू होतं आहे आणि खरं तर तुम्हा सर्वांचे मनापासून आभार, ज्या प्रकारचा सपोर्ट तुम्ही ट्रेडर्स ट्रायोला दाखवला आहे. मला अजून आठवतं आहे जानेवारीच्या सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही हा चॅनल चालू केला होता त्यावेळेस वाटलं नव्हतं की एवढा मोठा प्रचंड प्रतिसाद आपल्याला ट्रेडिंगबद्दल भेटेल. आणि जानेवारीमध्ये 100 सबस्क्रायबरपासून आत्ता डिसेंबरपर्यंत आपले 41,000 सबस्क्रायबरपर्यंत पोहोचलो आपण. तर खूप खूप आभार तुम्हा सर्वांचे, ट्रेडर्स ट्रायो फॅमिलीचे. आणि असेच सपोर्ट करत राहा, असेच आपल्यासोबत राहा. आणि हे नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ज्या प्रकारचा सपोर्ट तुम्ही आमच्याबरोबर ठेवला आहे आत्तापर्यंत तो असंच कंटिन्यू करा. खूप अप्स अँड डाऊन्स आले या वर्षामध्ये, कारण एक नवीनच जर्नी चालू केली होती तुमच्या सर्वांसोबत. आणि आत्ता पण खूप अप्स अँड डाऊन्स चालू आहेत, पण तुमच्या सर्वांच्या जे एक एक कमेंट जे आहे, त्याचबरोबर तुमचा जो प्रतिसाद आहे तो आम्हाला खूप मोटिवेट करतो की अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आम्ही बनवत राहू. आणि ह्या येणाऱ्या नवीन वर्षात मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनी आपण थोडा तरी राडा करून टाकू. 2024च्या एंडिंगपर्यंत सर्वांनी पैसे कमवा. सर्वांना हे वर्ष म्हणजे चांगलं भरभराटीचं जावं असं मला तरी वाटतंय. कारण सर्वांनी एवढा पैसे कमवा की सर्वांनी काहीतरी BMW ऑडी घेऊनच टाका, आयफोन वगैरे घेऊनच टाका. आणि ह्या जर्नीमध्ये आपण सगळे सोबत जाऊ. जे काही तुम्हाला ट्रेडिंगचे डाऊट्स असतील, काही असतील, तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा मेसेज करू शकता. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. आणि हा जो पर्टिक्युलर व्हिडिओ आहे, तर हा वर्षाचा शेवटचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठल्याच प्रकारची स्ट्रॅटेजी वगैरे असलं काही सांगणार नाही आहे. थोडेसे मी तुम्हाला काही काही ॲडवाईस देऊ इच्छितो की जे मला वाटते की तुमच्या भविष्याच्या दृष्टीने, जर तुम्ही ट्रेडिंगला ॲज अ करिअर म्हणून बघत असाल तर त्या दृष्टीने मला वाटते की ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत. तर डायरेक्टली व्हिडिओला मी सुरुवात करतो. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून टाका. जे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, तुम्ही करतायत. आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. तर सगळ्यात पहिली गोष्ट मला तुमच्यासोबत बोलायची ती म्हणजे आता 2024मध्ये आता भरपूर लोक असतील की ट्रेडिंगला ॲज अ करिअर म्हणून बघत असतील, की त्यांना असं वाटत असेल की आतून की चला आपण पण याच्यामध्ये एक ट्राय देऊ शकतो. फक्त त्या लोकांसाठी मला काय काय गोष्टी क्लिअर करायच्यात की कोणत्या कोणत्या गोष्टी त्यांनी अवॉइड केल्या पाहिजेत, की त्या गोष्टींकडे जायचं नाही फक्त आपल्याला. पहिली गोष्ट तर स्टॉक मार्केट ट्रेडिंग. तर याच्याबद्दल अजून समाजात आपल्या तेवढं अवेअरनेस नाही की नेमकं स्टॉक मार्केट आहे काय. तुम्ही जर बाहेर कोणाला जर बोलला, तुमच्या फॅमिली किंवा रिलेटिव्हला जरी बोलला हे की ट्रेडिंगमध्ये करतोय आता मी, तरी ते तुम्हाला सपोर्ट नाही करणार जास्त. ज्यांना खरंच माहिती आहे ट्रेडिंगबद्दल ते तुम्हाला सपोर्ट करतील. त्यामुळे अशा वेळेस आपण जी फील्ड चूज करतोय ट्रेडिंगमध्ये, आपल्याला थोडंफार नॉलेज घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला शिकून थोडंफार जे आहे तुमचा प्रॉफिट किंवा लॉस ते मॅनेज करून तुम्हाला थोडं प्रॉफिटेबल ट्रेडर बनायचं आहे. तर हा डिसिजन पहिलं तर खूप अवघड डिसिजन जो तुम्ही घेतला असेल. आणि हा डिसिजन घेतल्यानंतर ह्या डिसिजनवरती ठाम राहणं, त्यानंतर त्यातनं प्रॉपर अर्निंग करणं आणि त्यानंतर एक मॅच्युअर ट्रेडर म्हणून समाजात वावरणं, हे खूप अवघड गोष्ट आहे. तर ही अशक्य असं काहीच नाही आहे. असं काय नाही की 10% लोकच ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल आहेत तर आपण होत नाही. याच्यात भरपूर प्रकार आहेत. काही काही लोक स्विंगमध्ये प्रॉफिटेबल आहेत, काही काही लोक ऑप्शनमध्ये आहेत, आणि काही काही लोक इक्विटीमध्ये आहेत, स्टॉक्समध्ये आहेत, काही काही लोक इन्व्हेस्टमेंट करून प्रॉफिटमध्ये आहेत. तर ही तर भरपूर प्रकार आहेत. असं नाही आहे की ह्या नवीन वर्षात तुम्हाला फक्त FNO मध्ये करिअर करायचं आहे, म्हणजे तुम्ही फक्त निफ्टी बँक निफ्टीमध्ये कॉल्स आणि पुट याच्या जोरावरती तुम्ही करिअर बनवू शकता. तसं पण नाही आहे. जर तुम्हाला त्यामध्ये इंटरेस्ट नसेल तर तुम्ही स्विंगमध्ये ट्राय करू शकता. त्यामध्ये इंटरेस्ट नसेल तर तुम्ही इन्व्हेस्टमेंटमध्ये ट्राय करू शकता. पण जर तुम्हाला खरंच आतून वाटत असेल की हा आपण आपली जर्नी एक चालू करू शकतो, तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे जे बेसिक आहेत स्टॉक मार्केटविषयी, एकदम बेसिक, म्हणजे नेमके कॅन्डल काय असतात, त्यानंतर कॉल घेतलं की मार्केट कुठं जातं, पुट घेतलं की मार्केट कुठं जातं, निफ्टी काय आहे, त्यानंतर बँक निफ्टी काय आहे, नेमकं ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत त्या तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा हे बेसिक तुम्ही क्लिअर केलं पाहिजे. बेसिक क्लिअर केल्यानंतर दुसरी एक पद्धत येते की भरपूर लोक काय करतात, डायरेक्टली FNO मध्ये एंटर करतात. कारण इंस्टाग्रामवरच्या रील वगैरे बघून किंवा युट्यूबचे व्हिडिओ बघून त्यांना असं वाटतं की कुठं ना कुठं FNO मध्ये खूप जास्त पैसे आहेत, की निफ्टी बँक निफ्टीमध्ये इन्व्हेस्ट केलं की एक दिवसातच आपलं कॅपिटल दुप्पट होतंय, आपण परत एका महिन्यात श्रीमंत होऊ शकतो. पण तसं काही नाहीये. जर ह्या क्षेत्रात तुम्ही येत असाल तर ह्या क्षेत्रात तुम्हाला मेहनत तर करावी लागेल. डायरेक्टली तुम्हाला कोण पैसे आणून देत नाही. आणि हे जे स्टॉक मार्केट आहे, हे जर तुम्हाला इझी वाटत असेल तर तेवढं इझी नाहीये, आणि जेवढं तुम्हाला अवघड वाटत असेल तेवढं अवघड नाहीये. जेवढं तुम्ही जास्त डोकं लावाल तेवढं जास्त अवघड आहे, जेवढं तुम्ही जास्त सोप्यात घ्याल तेवढं जास्त इझी आहे. त्यामुळं ज्यावेळेस तुम्ही या क्षेत्रात येत असेल, ज्यावेळेस तुम्ही तुमचा डिसिजन ठरवला असेल, त्यावेळेस कधीच जर तुमच्या हातात एखादा चांगला जॉब असेल किंवा तुम्ही स्टुडंट फेजमध्ये असाल तर डायरेक्टली तुमचं पूर्ण कॅपिटल घेऊन या क्षेत्रात येऊ शकत नाहीये, किंवा तुमचा जॉब वगैरे डायरेक्टली सोडून या क्षेत्रात येऊ शकत नाही. तुम्हाला ॲज अ बॅकअप म्हणून काहीतरी पाहिजे
तुमच्या मागं. त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये ठरवाल की आता मला थोडंसं कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करायची, तर त्यावेळेस ज्यावेळेस तुमच्याकडे 100% कॅपिटल असेल, 100 रुपये असतील, तर त्यातले फक्त तुम्ही 20 रुपयेच त्या स्टॉक मार्केटमध्ये लावू शकता आणि कदाचित त्यातले 10 रुपये जे तुम्ही FNO मध्ये वापरू शकता. पूर्ण कॅपिटल कधीच लावू नका, कारण अशाने होतंय काय, ज्यावेळेस एखादा नवीन ट्रेडर फर्स्ट टाइम ज्यावेळेस ट्रेडिंगमध्ये येतो, जो काही त्याचं पर्टिक्युलर कॅपिटल असेल 5,000चं, 5,000 घेऊन डायरेक्ट निफ्टीमध्ये लावलं त्याने आणि त्याच दिवशी तर तो कॉल जर शून्य झाला किंवा पुट जर शून्य झाला तर त्याचे 5,000 डायरेक्ट मायनस होऊ शकतात. तर याच्यापेक्षा ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट टाइम ज्यावेळेस ट्रेडिंगमध्ये येत असाल, तर त्या 5,000तले 1,000 रुपये तुम्ही FNO मध्ये लावा, उरलेले 4,000 तुम्ही एखाद्या स्टॉकमध्ये लावा किंवा स्विंगमध्ये करा किंवा इन्व्हेस्टमेंटमध्ये लावा, की ज्या ठिकाणी तुमचे ते पैसे लगेच काही झिरो नाही होणार, कुठली कंपनी काही लगेच शून्य नाही होत, पडत नाही कुठली कंपनी. त्यामुळे तुम्ही हे एक फेज घेऊ शकता. त्यानंतर जी दुसरा प्रकार आहे ते मला असं वाटतं की जे नवीन लोक येतात ट्रेडिंगमध्ये, तर ते काय करतात, जास्त करून लोन वगैरे घेऊन किंवा कुठून तरी पैसे ऍडजस्ट करून स्टॉक मार्केटमध्ये लावतात आणि असं वाटतं की आता चला मी जर 1 लाखाचं लोन काढलं या ठिकाणी आणि 1 लाखाचं लोन काढल्यानंतर कदाचित आपण कुठनं तरी हे लोन काढलं, ह्याचा जो हप्ता असेल आपला काहीतरी 10,000चा जरी हप्ता असेल नाही तर 5,000चा हप्ता असेल, हे आपण स्टॉक मार्केटमध्ये लावू, स्टॉक मार्केटमधून ह्याच्यावर अर्निंग करून हे आपण EMI फेडू. पण हे असं रिअलमध्ये होत नाही. हे सगळं पिक्चरमध्येच होतं, रिअलमध्येच होतं, असं रिअलमध्ये अजिबात होत नाही. त्यामुळे पैसे जे आहेत, जे काय असतील 10 रुपये असू द्या नाही तर 10,000 रुपये असू द्या, हे पैसे तुमचे स्वतःचे पाहिजेत आणि ते पैसे ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्ट करता त्यावेळेस जी रिस्क आहे ती तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. आणि अशा गोष्टी नाही आहेत की जे काय तुम्ही पैसे लावाल 10 रुपये 20 रुपये किंवा 10,000 रुपये ते पैसे जाणारच असं नाही. जर तुम्ही मेहनत केली, अभ्यास केला, रिस्क मॅनेजमेंट प्रॉपर ठेवलं ना, तर हे पैसे तुमचे दुप्पट तिप्पट पण होऊ शकतात. पण त्यासाठी कशी आहे, तुमची सायकोलॉजी बिल्ड झाली पाहिजे. असं नाहीये की तुम्ही 1 महिन्यात आला, स्टॉक मार्केट शिकला, नंतर डायरेक्ट बादशाह बनून बाहेर पडला. तसं काही जास्त होणार नाहीये. तुम्हाला मेहनत करावी लागेल आणि 2024ला खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटी आहेत आता येणाऱ्या. म्हणजे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगत नाही, आता 2024चे जसे जसे व्हिडिओ चालू होतील त्यावेळेस तुम्हाला समजेल. पण पहिले जर मेन गोष्ट जर बघितली ती म्हणजे आपलं बजेट, जे आता फेब्रुवारी येईल नाहीतर इलेक्शन नंतर ज्यावेळेस बजेट येईल, त्यानंतर दुसरी गोष्ट आहे आपले इलेक्शन होतील, त्यानंतर तिसरी गोष्ट आहे यूएसचे पण इलेक्शन होणार आहे. त्यामुळे ह्या ज्या 3 गोष्टी आहेत ना, ह्या मेजर गोष्टी आहेत. आता ह्या गोष्टीमुळे होणार काय, इंडिया विक्स जे आहे, इंडिया विक्स इन्क्रीज होणार. इंडिया विक्स इन्क्रीज झालं की काय होतं, व्हॉलॅटिलिटी इन्क्रीज होते, त्याचबरोबर प्रीमियम जे असतील तुमचे ते पण इन्क्रीज होणार आणि तुम्हाला बाईंग किंवा सेलिंग कुठले पण असतील सेटिंग, कॉल बायचा असेल किंवा पुट बायचा, त्याचे सेटअप जास्त भेटतील. जर इंडिया विक्स ज्यावेळेस लो असतो ना, 10, 8, 8, 7, 6 असा ज्यावेळेस इंडिया विक्स असतो, तर त्यावेळेस काय होतं, मार्केट मोस्टली साईडवेज झोनमध्ये असतं आणि ट्रॅप ट्रेडिंग खूप करतं, फेक ब्रेकआउट होतात. पण ज्यावेळेस इंडिया विक्स वाढतं ना, तर त्यावेळेस तुम्हाला बाईंग किंवा सेलिंग ऑपॉर्च्युनिटी पण जास्त भेटत असतात. त्यामुळे ह्या पण चांगल्या चांगल्या गोष्टी 2024मध्ये येणार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनी 2024मध्ये थोडं तरी तुमची, जर तुम्हाला करायचं असेल तर, जर तुम्हाला खरंच वाटत असेल की स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही थोडं तुमचं इन्व्हेस्टमेंट करू शकता, तर तुम्ही थोडी जरी मेहनत केली तर या ठिकाणी पण तुम्ही चांगल्या प्रकारची अर्निंग करू शकता. जास्त काय अवघड नाहीये. आपल्यापेक्षा कितीतरी लोक असे आहेत की जे पार्ट टाइम करून स्विंग मधून भरपूर पैसे छापतात, भरपूर म्हणजे भरपूर पैसे, म्हणजे जॉब पण करतात आणि पार्ट टाइम स्विंग ट्रेडिंग पण करतात आणि तरी पण स्विंग ट्रेडिंग मधून पैसे कमवतात. ठीक आहे. असं नाही गरजेचं की त्यांना FNO मध्ये, निफ्टी बँक निफ्टीमध्येच करायचं. ठीक आहे. आपण पहिल्यांदा ट्रेडिंग मध्ये आलो, त्यानंतर आपण निफ्टी बँक निफ्टीमध्ये इन्व्हेस्ट केलं, कॉल पुट साईडला. ठीक आहे. आपल्याला जमलं नाही, आपल्याला रिस्क मॅनेजमेंट नाही आलं, तर आपली चूक ऍक्सेप्ट करायची, असं समजून घ्यायचं की हा आपला झोन नाहीये, हे आपल्याला येत नाही, आपण जायचं स्विंग ट्रेडिंगकडे. स्विंग ट्रेडिंगकडे गेलं, तिथं पण स्टॉप लॉस होत असतील, कारण ह्याच्यापेक्षा इथं स्टॉप लॉस व्हायचे चान्सेस थोडे कमी आहेत. ठीक आहे. इथं पण स्टॉप लॉस होत असतील तर आपण सरळ जाऊ शकतो इन्व्हेस्टमेंटमध्ये. ठीक आहे. पण डायरेक्टली ज्यावेळेस आपण डिसिजन घेतो की आपण काय करतो, निफ्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, की एखादा कॉल घेतला, कोणी सांगितलं पुट घ्या, पुट घेतला, लॉस झाला, आपलं 10,000चं कॅपिटल झालं 0 रुपये झालं. ठीक आहे. लगेच आपला डिसिजन काय होतं की अरे चला ट्रेडिंग सोडून देतो, आता ट्रेडिंग बिडिंग काय नसते, असा डिसिजन घेण्यापेक्षा एक स्मार्टली डिसिजन कसा घ्यायचा, 10,000 रुपये जर घेऊन येत आहे ना, तर हे 10,000 रुपये आपल्यासाठी महत्वाचे आहेत, एक एक रुपये आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्यामुळे हे 10,000 रुपये कसे वापरायचे ते आपल्या ह्याच्यावर आहे. एकतर आपण मेहनत करून हे पैसे इथं आणलेले आहेत, त्यामुळे आपण डायरेक्टली ह्या पैशाची उधळण नाही करू शकत. त्यामुळे हे 10,000 जरी यूज करत असेल तुम्ही, तरी 10,000 यूज करताना ते तुम्हाला स्विंगमध्ये करायच्यात, निफ्टीमध्ये करायच्यात का इन्व्हेस्टमेंटमध्ये करायच्यात, का तुम्हाला त्याची SIP करायची, ह्या गोष्टी आधीच ठरवून घ्या. तुम्हाला जर निफ्टीमध्ये करायचे असतील तर ह्या 10,000तले 2,000 इन्व्हेस्ट करा, बाकीचे राहिलेले 8,000 तुम्ही स्विंगमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आता मी ओव्हरऑल व्हिडिओमध्ये तुम्हाला कळत असेल की स्विंगवरती जास्त भर का देतोय, कारण मला असं वाटतं की जे जे लोक नवीन आहेत, नवीन ज्यांना ट्रेडिंगमध्ये यायचं आहे, तर त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पहिला टप्पा स्विंग ट्रेडिंगच असतं, म्हणजे स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करणं असतं. तर आणि असं होत नाही, लेकिन नवीन नवीन लोक आले काय करतात, डायरेक्टली निफ्टी बँक निफ्टीमधनं चालू
करतात, पण हे बरोबर वे नाहीये स्टॉक मार्केट पासून अर्निंग करायचा. मला असं वाटतंय निफ्टी पर्यंत जाण्यापेक्षा इकडे आपण नंतर जाऊ. आणि हे काय आहे, इथं तुम्हाला अट्रॅक्शन होतं, कारण तुम्ही रील बघता इंस्टाग्रामवरती, तिथं कोणतरी दाखवणार तुम्हाला 1 लाखाचा प्रॉफिट झाला, 2 लाखाचा, युट्यूबवरती व्हिडिओ बघाल 1 लाख, 2 लाख, 3 लाख प्रॉफिट, 50,000 कमावले 5 मिनिटात. तर ह्या गोष्टीमुळे तुमचं अट्रॅक्शन इकडे जास्त होतं निफ्टीमध्ये कम्पेअर टू स्विंग ट्रेडिंग आणि स्टॉकमध्ये. त्यामुळे मला असं वाटतंय येणाऱ्या नवीन वर्षात जर तुम्ही ट्रेडिंगची सुरुवात करत असाल तर या गोष्टीची काळजी घ्या. सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही ट्रेडिंगमध्ये येत असाल तर पहिलं तर पेपर ट्रेडिंग तुम्ही करू शकता, पण पेपर ट्रेडिंगने जास्त फरक नाही पडत. तुम्हाला फक्त एखादी स्ट्रॅटेजी बॅकटेस्ट करू शकता, पण पेपर ट्रेडिंगमध्ये तुम्हाला कळतं की कॉल कधी घ्यायचा, पुट कधी घ्यायचा, काय कधी घ्यायचं, ब्रेकआउट कधी येतो. ठीक आहे. त्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे मेन तुम्हाला करायची, ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल, म्हणजे ज्यावेळेस तुमचं पर्टिक्युलर 10,000चं कॅपिटल तुम्ही घेऊन मार्केटमध्ये याल, त्यावेळेस हे 10,000तले 2,000 तुम्ही FNO साठी वापरा, उरलेले 8,000 तुम्ही स्विंग किंवा स्टॉकसाठी वापरा. जास्त पैसे FNO मध्ये तुम्ही लावू नका. त्यानंतर दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली जी महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणजे तुम्ही लोन वगैरे ह्याच्याकडून पैसे घे, मित्राकडून पैसे घे, असले कुठाने अजिबात करू नका. कारण तुम्हाला वाटत असेल हे लोन काढून ह्याचा EMI आपण ट्रेडिंग करून फेडू, पण नंतर तुम्हाला एवढं डिप्रेशन येईल की इकडचे पण पैसे संपतात आहे, त्यानंतर EMI पण जात नाहीये, आणि त्याचबरोबर तुम्ही जॉब पण सोडलाय. तर असे कुठाने अजिबात करू नका. असे कुठाने जर केले तर तुम्हाला डिप्रेशन येऊन तुम्ही मग अजून खचून जाल. त्यामुळे खचायची काही गरज नाहीये. जे काय आहे ते आहे, एकतर आर नाही तर पार. कारण तुम्ही आणि आर नाही तर पार करताना थोडं डोकं लावून आर नाही तर पार करायची, डायरेक्टली अंधाधुंद नाही करायची. प्रॉपर प्राइस ऍक्शन, एखाद्या हुशार पोरासारखंच वागायचं की कुठं ट्रेड, प्रत्येक ट्रेड ज्यावेळेस आपण घेतो ना, समजा इथं ब्रेकआउट झालाय, ट्रेड घेतला कॉल साईडचा, तर ह्या ट्रेडमध्ये त्या ट्रेडच्या मागे आपली काहीतरी सिस्टीम पाहिजे. म्हणजे की ह्या सिस्टीमने मला सांगितलं हा ट्रेड घ्यायला, मी जर घेतला तर त्या सिस्टीमने मला सांगितलं इथं स्टॉप लॉस लावायला. तर जर स्टॉप लॉस झाला तर स्टॉप लॉस ऍक्सेप्ट करायचा. जो काय आपला स्टॉप लॉस 1,000 रुपयाचा झाला तर 1,000 रुपयाचा स्टॉप लॉस घ्यायचा. तिथून असं करू शकत नाही की थोडं खाली जाऊ दे, वर जाईल, खाली जाऊ दे, मग हे 1,000चे 5,000 होतील. मग नंतर तुम्हाला असं वाटेल की अरे 1,000 रुपये घ्यायला पाहिजे होता. किंवा या सिस्टीमनुसार जर तुमचं टार्गेट होत असेल या ठिकाणी 5,000चं, तर ते 5,000चं टार्गेट घ्या, 5,000चं प्रॉफिट घ्या. उगाच इथं आधी मध्ये 100-200 प्रॉफिट झालाय तर बुक नका करू. सिस्टीम जे सांगते त्या सिस्टीमनुसार वागा. एखादी सिस्टीम पकडा, इंडिकेटर वगैरे काही असेल, प्राइस ऍक्शन असेल, इंडिकेटर असेल, मी कुणाला दोष देत नाही. जे काही तुमची सिस्टीम असेल, काय काय जण EMA वरती ट्रेड करतात, काय काय जण CPR वरती करतील, काय काय जण RSI वापरतात, भरपूर काय VWAP वगैरे, अशा भरपूर 1,000 स्ट्रॅटेजी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. या 1,000 स्ट्रॅटेजीमध्ये प्रत्येक 9:15 ते 3:30 या टायमिंगमध्ये 1,000 ट्रेड भेटतात. ठीक आहे. आपल्याला 1,000 नाही, आपल्याला फक्त एकच ट्रेड पाहिजे. 1,000 स्ट्रॅटेजी 1,000 ट्रेड, आपल्याला एक स्ट्रॅटेजी एक ट्रेड आपला पाहिजे. आपला भेटला आपण ऍक्सेप्ट करायचं, आणि लॉस झाला लॉस ऍक्सेप्ट करायचा. असं नाही की फक्त प्रॉफिट ऍक्सेप्ट करतोय, लॉस ऍक्सेप्ट करत नाहीये. दोन्ही पण गोष्टी तेवढ्याच जेन्युअनली ऍक्सेप्ट केल्या पाहिजेत. नाहीतर काय काय लोकांना असं वाटतं की प्रॉफिट 200-300 बुक करून लॉस 1,000, 2,000, 3,000, लॉस मध्ये जास्त थांबता, प्रॉफिट मध्ये थांबत नाही. तर या गोष्टी अजिबात करू नका. तर काय नाही, मला एवढंच सांगायचं होतं तुम्हाला. 2 महत्त्वाच्या गोष्टी ज्या मी तुम्हाला क्लिअर कट्स करून सांगितलं, ते म्हणजे पैसे कुणाकडून घ्यायचे नाहीत या नवीन वर्षात. पैसे कुणाकडून घेऊन ट्रेडिंग करू नका अनटिल अँड अनलेस तुमचा एक्सपिरियन्स चांगला असेल किंवा तुमच्याकडे रिझल्ट असेल. हा, तुमच्याकडे जर रिझल्ट तुमचा दिसतोय की तुम्ही PNL दाखवला, एक सगळं तुम्ही प्रॉफिटमध्ये वगैरे आहात, मग त्यानंतर तुम्ही तो डिसिजन घेऊ शकता. पण ते जर नसेल, डायरेक्टली तुम्ही आलाय मार्केटमध्ये, डायरेक्टली ती स्टेप घेऊ नका. त्यानंतर पहिली जी गोष्ट तुम्हाला सांगितली होती ती म्हणजे आल्या आल्या डायरेक्टली निफ्टी बँक निफ्टी FNO मध्ये जाऊ नका. पहिलं स्विंग आणि स्टॉक मध्ये पण थोडं बघा. तर ह्या सगळ्या गोष्टी करू आणि आपण सगळ्यांनी सोबत मिळूनच ह्या जर्नीला चालू करूया. इथून मागं पण सोबत होतो, इथून पुढे पण सोबतच असणार आहे. तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा, मेसेजमध्ये विचारा, व्हॉट्सअपवर विचारा, टेलिग्रामवरती विचारा, कुठेही विचारू शकता. आणि बघूया, आपण प्लॅन करूया की उद्यापासून आपले एक ऑनलाईन क्लासेस चालू होतील फ्रीमध्ये. त्याचे काही पैसे नसणार आहेत. आपण टायमिंग ठरवूया त्याचा, बहुतेक 7:30 वाजता ते क्लासेस चालू होतील, जेणेकरून तुम्हाला पण समजेल रोजचं मार्केटचं अपडेट काय होऊ शकतं. तर मला फक्त याच गोष्टी तुम्हाला क्लिअर करायच्या होत्या. बाकी तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि गुड लक तुमच्या इथून पुढच्या ज्या ट्रेडिंग जर्नी असेल तुमच्या, म्हणजे आपल्या सोबतच असेल जी काही ट्रेडिंग जर्नी असेल. फक्त एक गोष्ट सांगितलेली लक्षात ठेवा, ह्या वर्षाच्या शेवटी फक्त आपल्याला योग्य मार्गाने स्टॉक मार्केटमधून नीट अभ्यास करून पैसे कमवायचे. मग नंतर आपण आपले काही करू शकतो. ठीक आहे. एकदा आपल्याला प्रॉपर सिस्टीम भेटली ना, त्यानंतर आपण काही करू शकतो. तर परत एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि काय नाही, राडा करून टाका नवीन वर्षात. आणि आता मी व्हिडिओला बंद करतो, वर्षाचा शेवटचा व्हिडिओ आता समाप्त करतो मी, आणि भेटू आता डायरेक्ट उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असो.